हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या निपुण सेतू योजनेबद्दल माहिती मिळवणार आहोत। तर बघा, पुन्हा MPSC परीक्षा द्यायची गरज नाही, लाखो उमेदवारांना दिलासा। म्हणजे तुमचे सिलेक्शन झाले नाही किंवा तुमचं अंतिम यादीमध्ये नाव आले नाही तरी तुम्हाला नोकरी मिळू शकते, यासाठी ही योजना आहे। निपुण सेतू योजना काय आहे बघा, UPSCच्या प्रतिभा सेतूच्या धर्तीवरती आधारित आहे। भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ती सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे जी UPSCची प्रतिभा सेतू योजना काय आहे, ज्या मुलांचे इंटरव्ह्यू तर झाले परंतु अंतिम सिलेक्शन यादीमध्ये नाव आले नाही, त्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी जो प्रतिभा सेतू आहे त्या धर्तीवर निपुण सेतू योजना सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे इंटरव्ह्यू नंतर तुमचं सिलेक्शन झाले नाही तरी तुम्हाला नोकरी मिळू शकते। तर बघा, प्रमुख वैशिष्ट्ये आणि बदल, वारंवार याचे फायदे काय किंवा वैशिष्ट्ये काय आहे, तर बघा, वारंवार परीक्षा देण्यापासून मुक्ती, एकाच किंवा समांतर पदांसाठी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही। 2. प्रतीक्षा यादीचा वापर, इतर विभागातील रिक्त पदे गुणवत्तेच्या आधारे भरली जातील। 3. संवर्गामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे, जेवढे जास्त संवर्ग तेवढी जास्त जागा आणि तेवढे जास्त मुलांना संधी। 53 वरून 153 संवर्गापर्यंत व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे। तसेच खाजगी क्षेत्रातही संधी, म्हणजे आपल्याला प्रायव्हेट क्षेत्रामध्ये देखील जॉब यामध्ये मिळू शकतो। MPSCच्या गुणांवर कॉर्पोरेट नोकरीचा मार्ग मोकळा झालेला आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे MPSCमध्ये सिलेक्शन झाले नाही त्यांना नोकरी देऊन त्यांना रोजगार देण्याचा हा उपक्रम आहे। उमेदवारांना मिळणारे फायदे काय आहेत बघा, वेळ आणि पैशाची मोठी बचत होईल। म्हणजे तीच परीक्षा इंटरव्ह्यूला फेल झाला तरी त्याला नोकरी मिळणार आहे, त्यामुळे त्याची ती वेळ आणि पैशाची बचत होणार आहे। त्याचप्रकारे भरती प्रक्रियेला वेग येणार आहे, लवकरात लवकर भरती घेऊन त्या विद्यार्थ्यांना पोस्ट देण्याचं काम या ठिकाणी करण्यात येणार आहे। गुणवत्तेचा योग्य सन्मान, कारण की 1-2 मार्कांनी हुकलेल्या विद्यार्थ्यांना जॉब मिळण्यासाठी याद्वारे योग्य मार्ग मिळणार आहे। त्यानंतर मानसिक ताण कमी, कायम त्या परीक्षा देऊन जो मानसिक ताण, जो स्ट्रेस निर्माण होतो तो आता कमी होणार आहे आणि प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे। अशा प्रकारे निपुण सेतू योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे। तर ही तुम्हाला माहिती असावी।